आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। वर्शिप ॲक्ट संदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे उत्तर मागितलं। केंद्राचं उत्तर येईपर्यंत प्रार्थना स्थळांची तपासणी करणारी याचिका दाखल होणार नाही। अजमेर शरीफ आणि संभल संदर्भातील आदेश रद्द। लातूरच्या बुधोडातील 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलकडून नोटीस। वक्फ ट्रिब्युनल न्यायाधिकरणाकडून नोटीस पाठवल्याचं समोर। 1954 ते 1956 दरम्यान खरेदी केलेल्या जमिनींबाबत नोटीस पाठवली। वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार असल्याची शेतकऱ्यांची माहिती। 4 आणि 5 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होणार। शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीड बंदची हाक। सर्वपक्षीय आणि सर्व समाजांकडून बीड बंदची हाक। देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यामध्ये रोष। बनावट औषध कंपनीच्या गोळ्या आणि औषधांचा साठा पुण्यातील ससून रुग्णालयात देखील पोहोचला। खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद। तपासणीसाठी औषधांचा साठा अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द। नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये देखील बनावट औषध साठा। औषध विभागानं 1,28,000 गोळ्या सील केल्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील बोगस औषधांचा साठा। मिस्ट्रल फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील केल्याची माहिती। कंपनी बॅन केलेल्या कंपन्यांपैकी एक। दिल्लीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अदानी यांच्याकडून शुभेच्छा। दोमाराजू गुकेश 18व्या वर्षी बनला बुद्धिबळपटाचा नवा राजा। विश्वनाथन आनंदनंतर भारताला मिळाला दुसरा जगज्जेता। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट।